नमस्कार. वाचन कथा आणि कादंबऱ्या चॅनेलवर आपले स्वागत आहे. अंतरा या कथेच्या मागील भागात आपण पाहिले की अंतराची स्मृती गेल्यानंतर अनंत हा तिचा खूप चांगला मित्र बनला होता आणि अनंतही हे अंतरासोबतचे प्रेमळ क्षण अनुभवत होता. पण फार काळ त्याला ते अनुभवता आले नाही, कारण एके दिवशी आपला भूतकाळ आठवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अंतराच्या हाती यश येते व तिला तिचा भूतकाळ आठवतो. त्यानंतर अनंतला तिच्या घरात आलेलं बघून तिचा पारा चढतो आणि ती त्याला खूप काही वाईट सुनावते. समजवायला आलेल्या तिच्या जिवलग मैत्रीण वैशूचा सुद्धा ती अपमान करते. अनंत निघून जातो, वैशूही निघून जाते. घरातल्यांना तिचे हे वागणे पटले नसले तरी तिला त्रास नको म्हणून कोणी तिला काही बोलत नाही. दुसऱ्या दिवशी वैशू आपल्याला भेटायला आली नाही हे पाहून अंतरा स्वतः तिला भेटायला जाते आणि आपण जे काही बोललो त्याच्याबद्दल माफी मागते आणि ती वैशूला बोलते, मला आपली मैत्री प्रिय आहे, पण तू अनंतचे प्रेम माझ्यावर जबरदस्ती थोपवू नकोस. वैशू गप्प बसते आणि अचानक एक दिवस अनंतचा अपघात होतो आणि त्याची गंभीर अवस्था असते. त्यावेळी तो फक्त अंतरा या नावाचा जप करत असतो. डॉक्टरांनी सांगितलेले असते, अंतरा आल्याशिवाय अनंत शुद्धीवर येणार नाही. अंतराच आता अनंतचा जीव वाचवू शकते. ही बातमी अंतराच्या घरी समजल्यावर अंतराचे आजोबा हॉस्पिटलमध्ये भेटायला येतात आणि अनंत कोणत्या अवस्थेत आहे ते बघतात. अनंतला जीवन मरणाच्या दारात बघताना पाहून आजोबा घरी जाऊन अंतराला समजवण्याचे ठरवतात. घरी येऊन ते अंतराला प्रत्येक प्रकारे समजावून सांगतात, पण अंतरा तयार होत नाही. शेवटी आजोबा बोलतात, काहीच नाही तर आता फक्त माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने तरी जा. दुसऱ्या दिवशी अंतरा आजोबांच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये जाते. अंतराला पाहून अनंत शुद्धीवर येतो आणि पुन्हा बेशुद्ध होतो, पण त्यानंतर तो पूर्ण शुद्धीवर येतो. असेच जोपर्यंत अनंत हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत अंतरा त्याला रोज भेटायला जात असते. आता अंतरा पुढे काय करते ते बघूया. रात्री अनंतच्या बाबांचा फोन आला होता की अनंत शुद्धीवर आला आहे, त्यामुळे आई, आजी आणि आजोबा त्याला भेटण्यासाठी चालले होते. एवढ्यात अंतराही तयार होऊन आली. आईने तिला सहज विचारले, अंतरा, कुठे बाहेर जात आहेस? नाही, आम्ही बाहेर जात आहोत, घराला कुलूप लावावे लागणार म्हणून विचारले. आई, मी तुमच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येत आहे. हे ऐकून आईला आश्चर्य वाटले, पण तिला ते जाणवू न देता गप्प राहिली. सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. जेव्हा अंतरा येऊन गेली, अनंत शुद्धीवर येऊन बोलायला लागला होता. आई, आजोबा, अंतरा आणि आजी आत गेले. अनंत त्यांच्याशी बोलला. तो शरीराने अशक्त होता, पण अंतराला समोर पाहून तो मनाने खूप ताकदवान झाला होता. सगळे बोलून बाहेर आले. अंतराला समोर पाहत राहावे थोडे दिवस असे त्याला वाटत त्रास झाला, अंतराला नाटक करूही शकत नव्हता. असेच दिवस जात होते. अंतरा त्याला हॉस्पिटलमध्ये वैशाली बरोबर रोज भेटायला बाबांना विचारणे ही गोष्ट सांगितली. तशी थोडा वेळ बसून निघून जायची. खरी गोष्ट ही अनंतही तिच्या ह्या वागण्याने खुश होता. मी ह्यात अशाच एके दिवशी वैशाली कामामुळे आले नाही आणि अंतरा एकटीच गप्पा मारत होती. झाल्याने डॉक्टरने अंतराला घरी जाण्याची परवानगी अंतराला बोलता म्हटले, काळजीही घेण्यास सांगितले. मी खूप खुश आहे. अंतराची रवानगी घरी भेटायला येत आहे. सगळ्यांनी अंतराला खुश ठेवण्याचे ठरवले. बोलत आहेस, तिला कोणताही त्रास होऊ नये
आता फक्त काळजी घेत तुझ्या गरज आहे. अंतरा, वैशाली आणि मला आणि ती अनंतची मिळाली गट्टी की मस्त आणखी काही जमली नको. होती. अनंत तिला हॉस्पिटलमध्ये ऐकताच रोज भेटायला अंतरा जायचा. अनंतला पाहत तसा राहिली. तो आता घरीही अनंतने अंतराला येऊ पाहत लागला. विचारले, तासनतास अंतरा, त्यांच्या गप्पा मस्ती, देशील ना मला हसणे साथ? चालू असायचे. अशाच एका संध्याकाळी वैशाली कामावरून ह्यावर आल्यावर अंतराने अंतराला स्वतःला भेटायला सावरत नेहमीप्रमाणे म्हटले, आली. अनंत, त्यांच्या तू गप्पा आधी सुरू झाल्या. ठीक होऊन घरी जा, अंतराने मग आपण घड्याळाकडे बोलू. पाहिले तर संध्याकाळचे 6:30 वाजले. आणि हो, तिने तुला मला वैशालीकडे अंधारात पाहत नाही विचारले, ठेवायचं. माझ्या वैशाली, आयुष्यात आज अनंत प्रेमासाठी येणार जागा नाही नाही, का? असे अजून म्हणून आला ती नाही. निघून गेली. अनंत मात्र तिच्या मनात आपली जागा शोधू अनंतचे लागला. नाव अंतराने त्या दिवसापासून अनंतला भेटणे टाळले. झालेला प्रकार तिने रागात घरी सांगितला. अशाच एक दिवशी आजी आजोबा बोलत बसले होते आणि त्यांचे बोलणे अंतराच्या कानावर पडले. अहो, आपण अनंतला भेटायला त्याच्या घरी जाऊया का? हो, जायला तर हवे. हो आजोबा, जा ना जा. आता तो ठीक झाला आहे. मग कशाला गाठीभेटी वाढवताय? त्या दिवशी काय घडलं ते सांगितलं ना तुम्हाला. मग उगीच आणखी आपलेपणा नका ओतू. अंतरा, अगं असे नको बोलू बाळा. आम्ही फक्त त्याची विचारपूस करायला जात आहोत. का? तो आता ठणठणीत झाला आहे. त्याला पाहायला जायची गरज नाही. परत त्याची ती नाटके सुरू होतील आणि मला त्याची ती नाटके नाही पाहायची. मी तिथे आजोबा फक्त तुम्ही सांगितले म्हणून माणुसकीच्या नात्याने जात होते आणि त्याने केलेल्या मदतीची परतफेडही झाली. पण आता नाही. मला असे वाटते की तुम्हीही त्याच्याशी संपर्क ठेवू नये. पण अंतरा, तो काही वाईट मुलगा नाही. खरंच तो खूप चांगला आहे. आजोबा, तो तुम्हाला वाटतो, मला नाही. आणि मला वाटूनही नाही घ्यायचे. आजी आजोबांना वातावरण तापेल याची जाणीव झाली म्हणून त्यांनी हसत हसत म्हटले, बरं, तुझ्या मनासारखं होईल. असे म्हणून आजी आजोबा आपल्या खोलीत गेले. अंतराने आजोबांना तडकाफडकी सांगितले होते, पण तीही कुठेतरी पहिल्यांदाच मनाने चलबिचल झाली होती. तिथे अनंतला अंतराच्या दररोज भेटीने सूर जुळत होते असे वाटत होते आणि अचानक अंतराच्या तुटक बोलण्याने तो आतून तुटला होता. तरीही त्याचे मन त्याला अंतराच्या वाटेकडे डोळा लावून बसण्यास सांगत होते. पण अंतरा पकडेल का अनंतच्या मनाची वाट? अंतराची नजर चुकवून अंतराचे कुटुंब अनंतच्या संपर्कात होते. पण अंतराच्या आईला मात्र हा लपंडावाचा खेळ नकोसा झाला होता. तिने अंतराशी थेट बोलायचे ठरवले आणि तो दिवस उजाडला. अंतरा आपल्या खोलीत डायरीत काहीतरी लिहित बसली होती. आईने तिला आवाज दिला, अंतरा, बिझी आहेस का? अंतराने आईकडे पाहत म्हटले, नाही ग, असे का विचारतेस? नाही, वेळ असेल तर थोडे बोलायचे होते. आई, तुला कधीपासून माझी परवानगी घ्यायची गरज वाटली? तसं नव्हे, उगीच तुझी चिडचिड नको म्हणून म्हणते. मग उगीच तू स्वतःला त्रास करून घेणार. म्हणजे तुला नेमके काय बोलायचे आहे? अंतरा, मला जे बोलायचे आहे त्याचा अंदाज तुला आला असेल. फक्त तू काही न बोलता एकदा माझं म्हणणं ऐकून घे. मग जो निर्णय घ्यायचा तो घे. मी तुला नाही रोखणार. हा, म्हणजे आजोबा झाले. आता तू. मला कळत नाही की तुम्ही त्या अनंतला एवढे का भुलला आहात. अंतरा, माझं ऐकून घेणार आहेस का? बरं बोल. तो काही नवीन थोडंच बोलणार. तूही त्याचेच गुणगान करणार. अंतरा, का नको करू? अगं तो आहेच तसा, ज्याला कोणीही नावं ठेवू शकत नाही. आम्हाला काही त्याने भुरळ नाही पाडली, पण त्याच्या निर्मल सुस्वभावाने
आमचे मन जिंकले. मला माहीत आहे तुझ्या बालमनाने खूप काही सोचले आहे. तुझे बाबा आपल्याशी असे वागले म्हणून सगळेच पुरुष वाईट नसतात. आणि प्रेम ही वाईट नसते. ती एक भावना असते, एकमेकांच्या मनाला समजून घेण्याची, आपलेसे करण्याची. मग आई, तुम्ही का नाही समजून घेतले? का नाही आपलेसे केले? तुम्हीही प्रेमच केलेलं ना? हो बाळा, आमचेही एकमेकांवर प्रेमच होते. तेही खूप. एकमेकांचा जीव होतो आम्ही. मग एकमेकांच्या जीवाचा अंत का झाला? हेच होते का ते प्रेम? माहीत नाही. असे का घडले? आमचे तुटले म्हणून सगळेच प्रेम करणारे वाईट नसतात. अशाही खूप जोड्या आहेत ज्या पहिल्या श्वासापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत सोबत आहेत. मग तुझं काय म्हणणं आहे? बाळा, प्रेम, लग्न ह्याची तुला चीड आहे. पण हेच कारण पकडून तू आयुष्यभर एकटी नाही राहू शकत. मी एकटी का राहणार? तुम्ही आहात ते. बाळा, आयुष्यात जोडीदाराची साथ खूप गरजेची असते. त्यामुळे मला असे वाटते की तू ह्या गोष्टी डोक्यातून काढून अनंतच्या प्रेमाचा स्वीकार करावा. काय? आई, हे तू काय बोलतेस? जोडीदाराची साथ तुला पडली का गरज? सांभाळ केलास ना माझा एकटीने, आणि आपण खूप खुश आहोत त्यात. बाळा, तुला काय वाटतं? मला गरज नाही वाटली तुझ्या बाबांच्या साथीची. पण काय करणार? तुझ्या बाबांनीच माझ्याकडे पाठ केली आणि निघून गेले. तुला वाढवताना त्यांची कमी जाणवायची. मग काय, कोणाच्या खांद्यावर डोके ठेवून रडणार होते? म्हणून एकटीच मनातल्या मनात येणारे अश्रू रोखत होते. तुला काय वाटतं, मला तुझ्या बाबांची आठवण येत नाही? खूप येते. पण येताना नेहमी एकच प्रश्न घेऊन येते, तू असा का वागलास? तुला माहीत आहे अंतरा, तुझ्या बाबांसाठी मी जीवापाड होते. माझ्यावर खूप प्रेम होते त्यांचे. पण ते कदाचित नियतीला मान्य नव्हते. म्हणून एका सहीवर सगळे नाते संपवून तो निघून गेला. तो एकटेपणा खूप त्रासदायक असतो आणि त्याचा अनुभव मी घेतला आहे. तो एकटेपणा तुझ्या नशिबी येऊ नये हेच मला वाटते. आणि अंतराच्या आईचे डोळे पाण्याने डबडबले. अंतराने प्रथमच आईला असे काही बोलताना पाहिले होते. लहानपणापासून तिने अंतरासमोर तिच्या बाबांचा कधीच विषय काढला नव्हता. अंतराच्या प्रश्नांना तिने कित्येकदा नजरेआड केले होते. अंतराचेही डोळे भरून आले. तिने आईचे डोळे पुसत म्हटले, आई, केवढं सहन केलंस तू. आज पहिलीच वेळ तू बाबांसाठी माझ्यासमोर रडलीस. पण आई, आपले बाबा एवढे कठोर का झाले ग? माझ्यावर पण ते किती प्रेम करायचे. पण तुमच्या डिवोर्सनंतर ते मला भेटायला सुद्धा आले नाही. मला पहिली खूप आठवण यायची. पण समज आली तेव्हा ठरवलं की त्या माणसाची आठवण नाही काढायची ज्याने आपल्याला एवढे त्रास दिले. जाऊ दे आई, मला माझी आईच मोठी आहे त्या माणसापेक्षा. पण आई, बाबा आणि तुझ्यात वाद कसा निर्माण झाला? नको बाळा, ते मात्र विचारू नको. म्हणजे? काय सांगू तुला की तुझ्या बाबांनी दुसरा संसार थाटला, तोही संपत्तीसाठी. काय? हो. असे कसे वागले? आपला विचार नाही आला त्यांना? तुझ्या प्रेमाचा तरी विचार का केला नाही? जाऊ दे बाळा, नको त्रास करून घेऊ. जे झाले ते माझे नशीब होते. पण बाळा, मला तुझा सुखी संसार पाहायचा आहे. आई, एवढे पाहून आणि तू मला लग्न कर म्हणतेस? अगं, तो माणूस तुझ्यावर खूप प्रेम करायचा, पण सोडून गेला ना.
बाळा, तो माणूस तसा वागला म्हणून अनंतही तसाच वागेल असे नाही. आणि अनंत खूप चांगला मुलगा आहे. आणि हो, तुझे लग्न तर करायचेच आहे. मग अनंत का नाही? आई, मला लग्न नाही करायचे. बाळा, असे नाही होऊ शकत. तुला लग्न आज न उद्या करावेच लागणार. बाळा, आम्ही तुझ्याबरोबर किती दिवस असू? मग तुला कोणाची साथ? वैशूचे लग्न झाले की ती आपल्या संसारात. तिला बिचारीला कुठे वेळ असणार? मग आम्ही कोणाच्या भरवशावर तुला ठेवू? तूच सांग. आमच्या डोळ्यासमोर तुझी जबाबदारी योग्य माणसाच्या हाती दिली की मी एकदा मोकळी झाले. बाळा, अनंतला एकदा समजून घे. खरंच तो तुझ्यावर किती प्रेम करतो हे मी तो हॉस्पिटलमध्ये असताना पाहिले आहे. आमच्याबरोबर तोही उपाशी डोळे मिटून देवाला हात जोडून बसून राहायचा. बाळा, आयुष्यात एकटेपणा कधी कधी चांगला वाटतो, पण कधी कधी तो जीवघेणा ठरतो. आणि जे माझ्या बाबतीत घडले तेच तुझ्या बाबतीत घडेल असे नाही. प्रत्येकाच्या नशिबात देवाने वेगवेगळे लिहिलेले असते. विचार कर बाळा, म्हणत आई डोळे पुसत निघून गेली. त्यानंतर मात्र अंतरा विचारांच्या विळख्यात सापडली. अनंत हॉस्पिटलमधून घरी परतला तरी तो आपल्याच विचारात मग्न असे. अंतराचे ते तुटक बोलणे त्याला असह्य जात होते. हे त्याने आपल्या आईशी बोलून दाखवले होते. आई म्हणजे त्याची जवळची मैत्रीणच जणू. त्यामुळे तो आईशी सगळे बोलून जायचा. अशाच संध्याकाळी अनंत खिडकीबाहेर आकाश पाहण्यात मग्न होता. आणि त्याची आई तिथे आली. आईने त्याला हाक दिली, अनंत, अरे चहा घे. पण अनंताने काही उत्तर दिले नाही. हे पाहून तिने परत एकदा हाक मारली. तसे अनंतने आईकडे पाहिले आणि म्हणाला, अगं तू कधी आलीस? जेव्हा तू विचारात मग्न होतास. हे घे चहा. आणि काय रे, एवढा काय विचार करत बसलायस? काही नाही ग. अनंत, जरा बस, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? अनंत, हॉस्पिटलमधून आल्यापासून मी पाहत आहे तू नेहमी विचारात गळून गेलेला असतोस. एवढा विचार नको करूस. आत्ताच आजारपणातून उठलास, परत जीवाला कशाला त्रास देतोयस?